हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, आज आपला टेस्ट नंबर 3 आहे. तर आपण क्लास नंबर 3 मध्ये अजून काही इम्पोर्टंट नर्सिंग ॲप्टिट्यूडचे एमसीक्यू बघणार आहेत. ओके. आतापर्यंत मित्रांनो आपण 2 क्लासेस कंडक्ट केले आणि विद्यार्थ्यांचा भरपूर चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. मी जे क्वेशन्स विचारतोय तर त्याचे चांगल्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ॲन्सर्स पण दिलेले आहेत. तर ते सर्व विद्यार्थ्यांना मनापासून थँक यू. आणि आज पण मी भरपूर सर्व तुम्हाला नवीन क्वेशन विचारणार आहे आणि तुम्ही ते क्वेशन्स आपल्या कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा. ओके. आणि आपला WhatsApp ग्रुप पण लवकरात लवकर जॉइन करा. ॲडमिशन रिलेटेड सर्व जी इन्फॉर्मेशन आहे मित्रांनो, तर तुम्हाला डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपवर वेळोवेळी भेटत राहील. ओके. तर आपले एमसीक्यू जे आहेत तर ते आपण सुरू करू टाईम वेस्ट न करता. तर आपला पहिला एमसीक्यू काय आहे बघा. नर्सिंग प्रोसेस हॅव हाऊ मेनी प्रोसेस. ओके. नर्सिंग प्रोसेस. ओके. आता नर्सिंग प्रोसेस काय असतं हे सर्वात पहिले जाणून घेऊ. ओके. आता जसं आपण हॉस्पिटलमध्ये काम करतो. ओके. आपलं हॉस्पिटल जे आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये नर्सेस ज्या काम करतात तर ते नर्सेसला काम केलेलं डॉक्युमेंटरी काहीतरी ठेवावं लागतं. ओके. त्यासाठी आपण नर्सिंग प्रोसेस ही जी एक मेकॅनिझम नाही म्हणता येणार. ओके. नर्सिंग प्रोसेस ही जी कंडिशन आहे तर ते आपण यूज करतो. ओके. तर आता नर्सिंग प्रोसेसमध्ये 5 मित्रांनो स्टेप्स असतात. कोणता पण पेशंट ज्यावेळेस तुमच्याकडे येतो किंवा वॉर्डमध्ये एखादा पेशंट ॲडमिट असतो, तर सर्वात पहिले तुम्ही त्या पेशंटकडून डाटा कलेक्ट करता. त्यानंतर त्या पेशंटला काय झालंय, काय नाही, तर ते असेस करता म्हणजे एक्झामिनेशन करता. त्यानंतर आपण त्याच्याकडून डाटा जो कलेक्ट केलाय, तर त्या कलेक्ट केलेल्या डाटाला आपण काय म्हणतो मित्रांनो असेसमेंट फेज. ओके. तर आता नर्सिंग ज्या स्टेप्स आहेत, ओके, तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली स्टेप मी तुम्हाला कोणती सांगितली, तर त्यामध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, की आपण टेक्स्ट डायरेक्ट ॲड करू. ओके. ओके. असेसमेंट आपली मित्रांनो झाली पहिली स्टेप. ओके. आता इथे ध्यान द्यायचं तुम्ही. नर्सिंग असेसमेंट म्हणू आपण याला. ओके. नर्सिंग असेसमेंट आपली मित्रांनो झाली पहिली स्टेप. आता नर्सिंग असेसमेंटमध्ये आपण काय करतोय, की जो पण पेशंट आपल्याकडे आलाय, तर त्या पेशंटचं आपण काय करतोय, तर त्या पेशंटचं आपण एक्झामिनेशन करतोय. आता असेसमेंटमध्ये आपण 2 टाइपचा डाटा कलेक्ट करत असतो. सब्जेक्टिव्ह डाटा, ऑब्जेक्टिव्ह डाटा. सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे कोणता? तर तो जे तुम्हाला पेशंट डायरेक्ट सांगतोय, की मला इकडे दुखतंय, इकडं असं झालंय, तिकडं तसं झालंय. तर ते झालं सब्जेक्टिव्ह डाटा. आणि ऑब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय? पेशंटनी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितल्यानंतर तुम्ही पेशंटवरती जे एक्झामिनेशन करताय त्याला आपण काय म्हणतो? ऑब्जेक्टिव्ह डाटा. फॉर एक्झाम्पल पेशंट जर म्हणतोय मला थंडी वाजून येते, मला थोडं गरम झाल्यासारखं वाटतंय. मग तुम्ही जर त्याचा टेम्परेचर जर घेत असाल, तर पेशंट जे सांगतोय तर ते झालं सब्जेक्टिव्ह डाटा. म्हणजे पेशंट काय सिम्प्टम सांगतोय आणि तुम्ही टेम्परेचर असेस केलं, हे तुम्ही साइन असेस केलं. ओके. तर पहिले आपल्याला ध्यानात ठेवायचं आहे नर्सिंग असेसमेंट. आता नर्सिंग असेसमेंट नंतर काय येणार दुसरा येणार मित्रांनो नर्सिंग डायग्नोसिस. ओके. नर्सिंग डायग्नोसिस. ओके. नर्सिंग डायग्नोसिस. आता नर्सिंग डायग्नोसिस म्हणजे काय, की पेशंटला काय झालंय, काय नाही ते बघणे आणि त्याच्यावरून एक फॉर्मल स्टेटमेंट बनवणे. ओके. फॉर एक्झाम्पल पेशंटला जर फीव्हर असेल, तर तुम्ही काय लिहिणार तिथं हायपरथर्मिया रिलेटेड टू द इन्फ्लेमेटरी प्रोसेस. ओके. किंवा पेशंटला काही इन्फेक्शन वगैरे असेल, त्यामुळे जर त्याला फीव्हर आलाय किंवा त्याला ताप आलाय, तर त्याला आपण काय म्हणणार हायपरथर्मिया. हे झालं नर्सिंग डायग्नोसिस. आता नर्सिंग डायग्नोसिस नंतर काय, आता आपल्याला तो फीव्हर जो आहे, तर तो आपल्याला कमी करण्यासाठी ट्राय करायचा आहे. ओके. तर आता फीव्हर जो कमी करण्यासाठी आपण जे ट्राय करणार आहे, ओके, तर त्यामध्ये आपल्याला काय येणार मित्रांनो तिसरी फेज येणार. तिसऱ्या फेजला आपण काय म्हणतो मित्रांनो प्लॅनिंग म्हणतो. ओके. आता आपल्याला काय प्लॅनिंग झालं? ओके. इथं प्लॅनिंगची स्पेलिंग थोडी मिस्टेक झाली. PLANNING. ओके. प्लॅनिंग. आता प्लॅनिंगमध्ये तुम्ही ठरवलं, की तो पर्टिक्युलर जो पेशंट आहे, तर त्याचा फीव्हर आपल्याला कमी करायचा आहे. ओके. आता प्लॅनिंगमध्ये काही गोल्स वगैरे असतात. ओके. शॉर्ट टर्म गोल, लाँग टर्म गोल वगैरे. ओके. आता प्लॅनिंगमध्ये तुम्ही काय ठरवलंय, की पेशंटचा फीव्हर आपल्याला कमी करायचा आहे. बट आता नुसतं ठरवलं आणि पेशंटचा फीव्हर कमी होणार आहे का? नाही. त्यासाठी तुम्हाला काहीतरी इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. काहीतरी तिथे ॲक्शन घ्यावं लागणार आहे. म्हणून आपली चौथी जी स्टेप आहे, तर त्यामध्ये काय येतं मित्रांनो इम्प्लिमेंटेशन. ओके. IMPLEMENTATION. ओके. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? आता यामध्ये काल आपण एक प्रश्न बघितला होता, ज्यामध्ये पेशंटला हायपरथर्मिया आहे, तर तिथे तुम्ही कोणती केअर द्याल? तर सर्वात पहिले आपण काय करू? कोल्ड स्पॉन्जिंग करू. ओके. पेशंटला आपण कोल्ड स्पॉन्जिंग करू. कोल्ड स्पॉन्जिंग नंतर 20 मिनिटांनी आपण परत ॲक्सेस करू आणि पेशंटचं टेम्परेचर जर कमी झालेलं असेल तर ठीक आहे. नसेल झालेलं तर मग आपण डॉक्टरांना इन्फॉर्म करू. डॉक्टर मग काय ट्रीटमेंट वगैरे सांगतील, गोळी वगैरे सांगतील, सलाईन सांगतील. मग ते आपण पेशंटला लावणार. हे काय झालं? हे सर्व झाले इम्प्लिमेंटेशन. ओके. इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय? की आपण काय ॲक्चुअल केअर प्रोव्हाईड केली त्याला आपण इम्प्लिमेंटेशन म्हणतो. आणि इम्प्लिमेंटेशन नंतर काय येणार 5 नंबरला मित्रांनो येणार इव्हॅल्युएशन. ओके. EVALUATION. ओके. इव्हॅल्युएशन म्हणजे काय, की आतापर्यंत जे पण आपण सर्व इम्प्लिमेंट जे केले, आपण जी केअर जी दिली, तर त्या केअरचा खरंच पेशंटवर इफेक्ट झालाय, की ती अशीच केअरचा त्याचा काही इफेक्टच नाही झाला, तरी आपल्याला इव्हॅल्युएशन फेजमध्ये बघायचं असतं. ओके. म्हणून नर्सिंग असेसमेंट, त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस, त्यानंतर प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन अशा टोटल 5 प्रोसेस म्हणजे 5 ह्या ज्या स्टेप्स आहेत, तर त्या आपल्या कशामध्ये प्रेझेंट असतात मित्रांनो, या 5 स्टेप्स आपल्या याच्यामध्ये प्रेझेंट असतात. ओके. ह्या ज्या 5 स्टेप्स आहेत, तर त्या आपल्या नर्सिंग प्रोसेसमध्ये प्रेझेंट असतात. ओके. नर्सिंग असेसमेंट ही आपली पहिली स्टेप आहे. त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस दुसरी स्टेप आहे. त्यानंतर प्लॅनिंग, त्यानंतर इम्प्लिमेंटेशन आणि इव्हॅल्युएशन. ओके. तर याला मी सर्कल करून ठेवतो. सर्वांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा आणि
याला तुम्ही लिहून ठेवा का तुमच्या नोट्समध्ये. ओके, तर या 5 पण स्टेप्स तुम्हाला समजल्या पाहिजे. असेसमेंटमध्ये आपण काय करतो, एक्झामिनेशन करतो. डायग्नोसिसमध्ये आपण काय झालंय काय नाही तर ते कन्फर्म करतो. प्लॅनिंगमध्ये आता जो आजार आहे तर त्याला ट्रीट करण्याचा बघतो. इम्प्लिमेंटेशनमध्ये ऍक्च्युअल केअर प्रोव्हाइड करतो आणि इव्हॅल्युएशनमध्ये आपल्याला दिलेल्या केअरचा किती इफेक्ट झाला तर ते बघतो. ओके, आय होप तुम्हाला सर्वांना 5 पण स्टेप्स समजले असतील. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, द डाटा प्रोव्हाइडेड बाय क्लायंट इज डॅश डॅश टाइप ऑफ डाटा. ओके, आपल्याला क्लायंटने जो डाटा प्रोव्हाइड केलाय तर तो कोणत्या टाईपचा डाटा आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं की 2 टाईपचा डाटा असतो. एक असतो सब्जेक्टिव्ह डाटा आणि एक असतो ऑब्जेक्टिव्ह डाटा. ओके, इथे 5 नंबर आहे. ओके, याला सर्कल करून ठेवतो आपण. जर सर्व सर्कल करतोय राईट हँड साइड म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, ऑब्जेक्टिव्ह डाटा आणि सब्जेक्टिव्ह डाटा. आता ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय बघा, ओ वरून काय ध्यानात ठेवायचं, ऑब्झर्वेशन. ओके, जे आपण पेशंटवर ऑब्झर्व करतोय आणि तो जो डाटा आपण कलेक्ट करतोय त्याला आपण काय म्हणायचं, ऑब्जेक्टिव्ह डाटा. आणि पेशंट स्वतःहून जे पण काय सांगतोय तर त्याला आपण काय म्हणायचं, सब्जेक्टिव्ह डाटा. आता इथे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट अशी मित्रांनो, साईन आणि सिम्पटम्स. ओके, तर साईन जे आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह डाटा मध्ये येतात आणि सब्जेक्टिव्ह डाटामध्ये काय येतात, सिम्पटम. म्हणजे पेशंटला स्वतःला काय वाटतंय ते जे एक्सप्लेन करतोय त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्टिव्ह डाटा. ओके, यालाच ओव्हर्ट डाटा आणि कोव्हर्ट डाटा असं पण म्हटलं जातं. ओके, ओव्हर्ट डाटा कोणता, जो आपण ऑब्झर्वेशन मध्ये डाटा कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो, ओव्हर्ट. आणि जो आपण सब्जेक्टिव्ह मध्ये कलेक्ट करतो त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, कोव्हर्ट. ओके, तर याच्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ओव्हर्ट आणि कोव्हर्ट डाटा. त्यानंतर सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह डाटा, त्यानंतर पेशंटने सांगितलेले डाटा आणि आपण ऑब्झर्व केलेला डाटा, त्यानंतर साइन आणि सिम्पटम मधला डिफरन्स. ओके, तर हे 4 एमसीक्यू याच्यावरती मित्रांनो बांधतात. 4 पण तुम्हाला जर आले तर तुम्ही राईट आन्सर दिलेच पाहिजे एक्झाम मध्ये. ओके, तर डाटा प्रोव्हाइड बाय द क्लायंट इज अ कोणता डाटा, तर तो कोणता येणार आहे, आपला येणार आहे सब्जेक्टिव्ह डाटा. ओके, तर आपलं बी आन्सर आहे तर राईट असणार आहे. ओके, सब्जेक्टिव्ह डाटा हा क्लायंट प्रोव्हाइड करतो. आपण जे एक्झामिनेशन करतो त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह डाटा असं म्हणतो. त्यानंतर बाकीचे कॉम्प्लिकेटिंग नॉन ऑफ द अबोव्ह रॉंग आन्सर्स आहेत. त्यानंतर आता 3 नंबरचा एमसीक्यू बघा, डॅश डॅश इज नॉट इन्क्लुडेड इन द हेल्थ एज्युकेशन. ओके, खालीलपैकी कोणती जी गोष्ट आहे तर ती हेल्थ एज्युकेशन मध्ये येत नाही. आता हेल्थ एज्युकेशन म्हणजे सर्वात पहिले हे जाणून घेऊ. ओके, पेशंटला जो आजार झालेला आहे तर त्या आजाराबद्दल पेशंटला एज्युकेट करणे, त्याला नॉलेज देणे, त्याला आपण काय म्हणतो, हेल्थ एज्युकेशन. आता हेल्थ एज्युकेशन मध्ये आपण काय सांगतो की तुम्ही ज्या गोळ्या आहेत तर त्या वेळोवेळी घ्या. ओके, पेशंट डिस्चार्ज चाललाय तर आपण सांगतो गोळ्या तुम्ही वेळेवर घ्या. त्यानंतर डाएट. ओके, एखादा हायपरटेन्शनचा पेशंट आहे, मीठ जास्त खाऊ नका, जास्त सॉल्टी पदार्थ खाऊ नका. त्यानंतर फॉलोअप डेट 8 दिवसांनी परत फॉलोअप करण्यासाठी या. या तिन्ही पण ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या हेल्थ एज्युकेशन मध्ये येतात. बट हॉस्पिटल बिल जे आहे तर ते हेल्थ एज्युकेशन मध्ये येत नाही. ओके, तर हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हेल्थ एज्युकेशन बेसिक आहे, त्याच्यावर तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूड मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, तर हॉस्पिटल बिल याचं राईट आन्सर असणार, ते आपल्या हेल्थ एज्युकेशन मध्ये येत नाही. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, अ नर्स हॅव टेकन टेम्परेचर ऑफ ए पेशंट विथ डिहायड्रेशन. ओके, आता एक नर्सनी काय केलंय, पेशंटचं टेम्परेचर घेतलंय. त्यानंतर पेशंटला टेम्परेचर का झालंय, विथ डिहायड्रेशन सेकंडरी टू द व्हॉमिटिंग अँड डायरिया. ओके, तर त्या पेशंटला काय झालंय, डिहायड्रेशन झालंय म्हणजे त्याच्या अमाऊंट, पाण्यामधलं जे अमाऊंट आहे बॉडीमध्ये तर ते कमी झाले. ओके, आता आजचा मित्रांनो पहिला एमसीक्यू आपल्या ह्युमन्स मध्ये. ओके, अडल्ट मेल मध्ये एक अडल्ट पर्सन आणि न्यूबॉर्न पर्सन. ओके, तर दोन्हींमध्ये वॉटर किती पर्सेंट असतं तर ते तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, अडल्ट मध्ये पर्सेंटेज ऑफ वॉटर आणि न्यूबॉर्न मध्ये पर्सेंटेज ऑफ वॉटर. ओके, दोन्ही पण इम्पॉर्टंट आहे. ओके, तर आता डिहायड्रेशन झालेलं आहे एखाद्या पेशंटला. आता डिहायड्रेशन का झालंय तर व्हॉमिटिंग आणि डायरिया. व्हॉमिटिंग मध्ये काय होते, उलट्या होतात, उलट्या म्हणजे जास्तीत जास्त पाणी शरीरातून बाहेर जाते. डायरियामध्ये पण पाणी शरीरातून बाहेर जाते. अल्टिमेटली पेशंटला काय झाले, डिहायड्रेशन झाले. तर तुम्हाला त्या पेशंटचं काय करायचं मित्रांनो, टेम्परेचर घ्यायचे. ओके, तर त्या पेशंटचा टेम्परेचर घ्यायचंय. तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉर्डमध्ये काम करताय, एक पेशंट आला, त्या पेशंटला डिहायड्रेशन आहे, त्याला 2-3 दिवसापासून व्हॉमिटिंग आणि डायरिया सतत होतंय आणि डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की त्या पेशंटचं जा आणि टेम्परेचर घ्या. ओके, तर तुम्ही कोणती बेस्ट मेथड यूज करणार. ओके, एकदम सिनारिओ बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो. ओके, जे पण तुम्हाला ChatGPT वरती जे YouTubeला सर्व व्हिडिओ चालू आहेत तर तुम्हाला असे क्वेश्चन त्याच्यामध्ये कुठेच भेटणार नाही. ओके, कारण की हे सर्व आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स बघून स्वतः फॉर्म केलेले क्वेश्चन्स आहेत मित्रांनो. याच्यामध्ये ChatGPT कंटेंट कुठलंच नाही. ओके, तर बेस्ट मेथड कोणती आहे तर ओरल, ॲक्झिलरी, रेक्टल आणि नन ऑफ दिस. ओके, तर तुम्हाला इथं काय मित्रांनो विचारलंय बेस्ट मेथड, आणि आपण हॉस्पिटलमध्ये कधी पण बेस्ट मेथड जी बघतो तर ती कोणती आहे, ॲक्झिलरी टेम्परेचर आपण घेत असतो. आणि जर इथे जर तुम्हाला बेस्ट मेथड ऐवजी जर तुम्हाला मोस्ट ॲक्युरेट मेथड जर विचारली असती तर ॲक्युरेट मेथड कोणती येणार मित्रांनो, रेक्टल टेम्परेचर जे आहे. ओके, तर ते आपल्या बॉडीचं कोर टेम्परेचर आहे. बॉडीमध्ये 2 टाईपचं टेम्परेचर असतं, एक असतं सरफेस टेम्परेचर आणि सेकंड असतं कोर टेम्परेचर. आणि दोन्ही पण टेम्परेचरमध्ये 0.5 डिग्री सेल्सियसचा किंवा 1 डिग्री फॅरेनहाइटचा डिफरन्स असतो. ओके, तर एवढं ध्यानात ठेवायचं आहे की रेक्टल टेम्परेचर ज्यावेळेस तुम्हाला मोस्ट ॲक्युरेट मेथड विचारली जाते. ओके, तर त्यावेळेस येणार काय, रेक्टल टेम्परेचर. ओके, इथं मी तुम्हाला टेक्स्ट बॉक्स टाकून देतो. रेक्टल टेम्परेचर समोर काय, मोस्ट ॲक्युरेट मेथड. ओके, मोस्ट ॲक्युरेट मेथड. आणि सेकंड जे आहे तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲक्झिलरी टेम्परेचर जे आहे. तर ॲक्झिलरी टेम्परेचर जे आहे तर ते आपलं कोणतं येणार आहे, हे आपलं येणार आहे बेस्ट मेथड. किंवा मोस्ट कॉमन पण तुम्हाला विचारलं तरी पण कोणतं येणार मित्रांनो, ॲक्झिलरीच येणार आहे. आणि रेक्टल जर विचारलं तर रेक्टलचं काय येणार मित्रांनो, ते मोस्ट कॉमन. इथे आपण याला जोडून घेऊ.
ओके, समजलं? तर हा एमसीक्यू इम्पॉर्टंट आहे. आपण टेम्परेचर कोणत्या कोणत्या साईडने घेतो, त्यानंतर टेम्परेचरची नॉर्मल व्हॅल्यू, त्यानंतर टेम्परेचर ॲसेस करण्यासाठी आपण थर्मोमीटर वापरतो. एवढ्या सर्व गोष्टी तुम्हाला बेसिक लेव्हलला माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर आता नर्स नोटेड पल्स 110 पर मिनिट. ओके, एक नर्सने काय केलंय, की एका पेशंटच्या पल्स बघितल्या 110. आता नॉर्मल आपल्या पल्स कितीपर्यंत असतात मित्रांनो? तर आपली नॉर्मल जी पल्स आहे तर ती किती असतात? 60 पासून तर 100 पर्यंत पल्स असतात. ओके, हे आपलं नॉर्मल पल्स आहे. 60 पेक्षा खाली जर गेल्या पल्स त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? ब्रॅडीकार्डिया असं म्हणतो. आणि 100 पेक्षा वरती जर पल्स गेली तर त्याला आपण काय म्हणतो? टॅकीकार्डिया असं म्हणतो. ओके, तर आता याच्यामध्ये टॅकीकार्डिया आहे का बघा? तर याच्यामध्ये नर्स नोटेड द पल्स 110 पर मिनिट. ओके, हे बघा इथं डी आन्सर आहे. टॅकीकार्डिया. आता बाकीचे जे ऑप्शन्स आहेत मित्रांनो तर आपण ते बघू. सर्वात पहिलं काय टॅकिपनिया. टॅकिपनिया म्हणजे काय असतं? जसं आपलं रिस्पिरेटरी रेट आहे, तर आपला रिस्पिरेटरी रेट किती असतो मित्रांनो? तर तो आपला 12 ते 20 हा नॉर्मल रिस्पिरेटरी रेट आहे. ओके, 12 ते 20 हा आपला नॉर्मल रिस्पिरेटरी रेट आहे. आणि ज्यावेळेस हा 24 पेक्षा जास्त जातो. ओके मित्रांनो, 20 पेक्षा नाही. ज्यावेळेस हा 24 पेक्षा जास्त जातोय त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? टॅकिपनिया. आणि ज्यावेळेस हा 10 पेक्षा कमी येतो त्याला आपण काय म्हणतो? ब्रॅडिपनिया. ओके, तर टॅकिपनिया म्हणजे काय? ज्यावेळेस आपला 24 पेक्षा जास्त ब्रीथिंग रेट जाईल, रिस्पिरेटरी रेट जाईल, त्याला आपण म्हणतो टॅकिपनिया. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता हायपरपायरेक्सिया म्हणजे काय? जास्त फीवर आहे त्याला आपण हायपरपायरेक्सिया म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो अॅरिथमिया. ओके, अॅरिथमिया म्हणजे काय? आपली हार्टची जी रिदम आहे तर ती रिदम डिस्टर्ब होणे त्याला आपण अॅरिथमिया असं म्हणतो, ज्यामध्ये व्हेंट्रिक्युलर टॅकीकार्डिया, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, आर्टेरियल टॅकीकार्डिया, त्यानंतर आर्टेरियल फिब्रिलेशन, आर्टेरियल फ्लटर अशा भरपूर गोष्टी आहेत तर त्या आपल्या अॅरिथमियामध्ये येत असतात. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा डॅश डॅश रूट ऑफ मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन हॅज इमिजिएट ॲक्शन. ओके, खालीपैकी कोणतं रूट ऑफ मेडिकेशन आहे ज्याच्यामध्ये एकदम फास्ट ॲक्शन येते बरं का? आता याच्यामध्ये ओरल जर आहे तर ओरलमध्ये तुम्ही जर दिलं तर तुम्ही गोळी देणार, मग ती गोळी तुमच्या पोटामध्ये जाणार, पोटामध्ये गेल्यानंतर ती विरघळणार, मग त्यानंतर ती ब्लडमध्ये जाणार, मग नंतर ते ॲक्शन दाखवणार. सर्वात लेट मेथड कोणती आहे? तर ती ओरल मेथड आहे. त्यानंतर सर्वात पहिले एकदम फर्स्ट क्लास मेटाबॉलिझम पण असतं. गोळी घेतल्यानंतर ती सर्वात पहिले लिव्हरकडे जाते. लिव्हरमध्ये ती गोळीचा 75% पार्ट मेटाबॉलाइज होतो. जी पण तुम्ही गोळी घेता तिचा फक्त 25%च पार्ट तुमच्या ब्लडपर्यंत जात असतो. ओके, त्यानंतर आता इंट्रामस्क्युलर मध्ये पण काय मसलमधून ॲब्झॉर्ब होणार, नंतर ते ब्लड स्ट्रीम मध्ये जाणार. त्यानंतर सबक्युटेनियस टिश्यू मध्ये पण असायचे. ओके, तर ह्याच्या तिन्ही पण मेथड्स आहेत मित्रांनो. तर या तिन्ही पण आपल्या हळूच्या मेथड आहेत. बट याच्यामध्ये तुम्हाला इमिजिएट ॲक्शन विचारले तर त्यामध्ये काय येणार? इंट्राव्हेनस रूट. इंट्राव्हेनस रूटमध्ये तुम्ही डायरेक्टली व्हेनमध्ये येते, सलाईन असं डायरेक्ट आपल्या ब्लडमध्ये जातं. इमिजिएट ॲक्शन. ओके, जिथे पण तुम्हाला अर्जंट ॲक्शन, इमिजिएट ॲक्शन विचारलं जाईल तर तिथं आपला इंट्राव्हेनस रूट वापरला जातो. ओके, आता तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, की इमर्जन्सीमध्ये कोणता रूट वापरला जातो? अगेन इमर्जन्सी कंडिशन जर असेल, तर आपण पेशंटला डायरेक्ट इंट्राव्हेनस इंजेक्शन्स देत असतो. पेन किलर असतील, त्यानंतर एखाद्या पेशंटला हार्ट अटॅक वगैरे आला असेल, ॲड्रेनालिन, ॲट्रोपिन हे डायरेक्टली आपण इंट्राव्हेनसली देत असतो. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, एक अनकॉन्शियस पेशंट आहे, कोमामध्ये पेशंट आहे आणि त्याला फ्रिक्वेंट ओरल केअर. ओके, दिवसातून 2-3 वेळेस तुम्ही त्याला काय देताय? ओरल केअर देताय. तर त्याला ओरल केअरसाठी कोणती पोझिशन तुम्ही बेस्ट वापराल? ओके, तर याचं आन्सर काय मित्रांनो? जी साइड लाईन पोझिशन आहे तर साइड लाईन पोझिशन आपण याच्यामध्ये वापरतो. ओके, साइड लाईन म्हणजे काय? की एका साइडला त्याला झोपवायचं आणि मग त्याची ओरल केअर करायची. आता एका साइडला का झोपवायचं? आता ऑलरेडी बघा इथं पेशंट अनकॉन्शियस दाखवलाय. त्यामुळे जर पेशंटला तुम्ही जर डायरेक्टली आपल्या झोपल्यासारखी कंडिशन देऊन जर ओरल केअर जर केली तर तुम्ही जे काही आतमध्ये पाणी वगैरे टाकणार आहे, जे काही तुम्ही टूथपेस्ट वगैरे काय तुमचं सोडियम वगैरे काय वापरणार, तर ते डायरेक्टली पेशंटच्या घशामध्ये जाऊन ट्रकियामध्ये पण जाऊ शकतं आणि ट्रकियामध्ये जर गेलं तर पेशंटला निमोनिया डेव्हलप होऊ शकतो. ओके, म्हणून आपल्याला काय करायचंय? साइड लाईन पोझिशन द्यायची, जेणेकरून जे पण काही वॉटर वगैरे आहे तर ते एका साइडने लगेच आपल्याला ड्रूल आउट करता येईल. ओके, त्यानंतर सुपाईन पोझिशन कधीच द्यायची नाही. फाउलर पोझिशन पण कधीच द्यायची नाही. डायरेक्टली साइड लाईन पोझिशन आहे. ओके, तर हा मित्रांनो इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. भरपूर पद्धतीच्या आताची जी रेल्वेची एक्झाम झाली मित्रांनो, तर त्यामध्ये हा क्वेश्चन विचारला गेलेला होता. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लूड इन द ड्रग एरर. ओके, आता ड्रग एररमध्ये खालीपैकी कोणती गोष्ट येत नाही. ड्रग एरर म्हणजे काय? आपल्याला एखाद्या पेशंटला मेडिसिन द्यायला लावलेत, बट ते मेडिसिन देताना काहीतरी चुकी होती, त्याला आपण काय म्हणतो? ड्रग एरर. आता रॉंग पेशंट येस असू शकतो. फॉर एक्झाम्पल तुमच्या वॉर्डमध्ये 3 पेशंट आहेत, तिन्ही पण पेशंटचं नाव गणेश आहे. ओके, एकाचं काय? गणेश 1 नंबर बेडवरचा, गणेश 3 नंबर बेडवरचा आणि गणेश 5 नंबर बेडवरचा. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं, की गणेश पेशंटला पॅरासिटामॉल 500 mg देऊन टाका. तुम्हाला समजलंच नाही, की कोणता गणेश पेशंट. ऑलरेडी आपल्याकडे वॉर्डमध्ये 3 पेशंट आहेत गणेश नावाचे. त्यामध्ये काय रॉंग पेशंट होऊ शकतो. या पेशंटची टॅबलेट त्या पेशंटला जाऊ शकते. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो रॉंग रूट. ओके, एखादं इंजेक्शन आहे, डॉक्टर तुम्हाला म्हणले इंट्रामस्क्युलर द्या आणि तुम्हाला तुम्ही बघितलं नाही, ऑर्डर वगैरे प्रॉपर बघितली नाही, तुम्ही ते इंजेक्शन आयव्ही देऊन टाकलं. पेशंटला इमिजिएट ॲक्शन झाली, पेशंटवर बॅड इफेक्ट होऊ शकतो. त्यानंतर रॉंग फ्रिक्वेन्सी. रॉंग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? डॉक्टरांनी सांगितलं एखादी टॅबलेट दिवसातून 2दाच द्या, बट तुम्ही एकदाच दिली. हे काय झालं? रॉंग फ्रिक्वेन्सी. ओके, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? दिवसातून तुम्ही किती वेळेस ती टॅबलेट देताय त्याला आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी. त्यानंतर रूट म्हणजे तुम्ही कोणत्या रूटने देताय. आता आपण व्हेरियस रूट इकडे वरती बघितली. इंट्राव्हेनस रूट बघितला, ओरल रूट बघितला, इंट्रामस्क्युलर बघितला, सबक्युटेनियस बघितला. ओके, त्यानंतर रॉंग हॉस्पिटल. ओके, तर रॉंग हॉस्पिटल जे आहे तर ते काय ड्रग एररमध्ये मित्रांनो येत नाही. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम. ओके, एनाटॉमीचा क्वेश्चन आहे.
नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम एक अडल्ट ह्युमन मध्ये नॉर्मल ब्लड व्हॉल्यूम आहे तर ते किती असतं? ओके, तर ते 5 ते 6 लिटर पर्यंत असतं. याच्यामध्ये असं काही कन्सेप्च्युअल काही नाहीये. हा तुमचा थोडा रट्टा मारू क्वेश्चन आहे. हे नंबर तुम्हाला ध्यानात ठेवायचा. ओके, 5 ते 6 लिटर पर्यंत ब्लड जे आहे हे नॉर्मल अडल्ट ह्युमन मध्ये असतं. याचे कॉम्पोनंट्स वगैरे जे आहेत तर ते सर्व तुमचे ध्यानात पाहिजे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे बघा, नॉर्मल ब्लड शुगर लेवल. ओके, हा पण इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. तुमच्या घरामध्ये कोणाला शुगर असेल ते घरी ग्लुकोमीटरने चेक पण करत असतील. तुम्हाला माहित असेल. ओके, तर 70 ते 110 जी आहे तर ती नॉर्मल शुगर आहे. ओके, त्यानंतर हायपरग्लायसेमिया आणि हायपोग्लायसेमिया ह्या ज्या 2 इम्पोर्टंट टर्म्स आहेत तर ह्या ध्यानात ठेवायच्या. ओके, हायपरग्लायसेमिया म्हणजे काय, की जिथं BSL वाढते त्याला आपण म्हणतो हायपरग्लायसेमिया आणि नेक्स्ट आहे हायपोग्लायसेमिया, जिथे शुगर कमी होते त्याला आपण काय म्हणतो, हायपोग्लायसेमिया. ओके, तर मित्रांनो, जे आपण विद्यार्थ्यांना आपली मेगा टेस्ट सीरीज घ्यायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर मला या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करा. WhatsAppला मेसेज करू शकता. तुम्हाला मित्रांनो आपली जी बॅच आहे तर त्यामध्ये एनरोलमेंट करण्याची सर्व प्रोसेस सांगितली जाईल. याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरच्या 5 क्वेश्चन पेपर भेटणार आहेत आणि नवीन 15 डिझाइन केलेले क्वेश्चन पेपर, टोटल 20 टेस्ट आहेत. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटतील आणि जसा सीईटीचा पॅटर्न असतो तर त्याच पॅटर्न आणि जशीच डिफिकल्टी लेवलचे क्वेश्चन तुम्हाला आपल्या मेगा टेस्ट सीरीजमध्ये मित्रांनो बघायला भेटतील. तर जे आपण विद्यार्थ्यांना चांगलं मार्क घ्यायचे आहेत, ओके, आणि त्यांना वाटतंय की आता माझा अभ्यास झालाय, मला स्वतःला ॲसेस केलं पाहिजे, तर मित्रांनो त्यांनी मेगा टेस्ट सीरीजमध्ये एनरोलमेंट करा. तुम्हाला ॲक्सेस देऊन तुम्ही त्या टेस्ट मित्रांनो सॉल्व्ह करू शकता. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट एमसीक्यू आहे बघा, डॅश डॅश कंटेन किती पर्सेंट आहे तर ते प्लाझ्मा आपला प्रेझेंट असतो. ओके, ब्लड कंटेंट डॅश डॅश पर्सेंट ऑफ प्लाझ्मा. ऍक्च्युअली याचे डॅश डॅश आहे तर ते इथे पाहिजे होते. ओके, इथे मी टाकतोय. ओके, ब्लड कंटेंट डॅश डॅश पर्सेंट ऑफ द प्लाझ्मा. ओके, 99, 97, 75 आणि 55. ओके, तर आपल्या ब्लड मध्ये जे प्लाझ्मा आहे तर ते प्लाझ्मा किती टक्के असतं मित्रांनो, 55% प्लाझ्मा आहे तर तो प्रेझेंट असतो. मोस्ट ऑफ जण ते वॉटर म्हणून लगेच 99% कडे जाते, बट ते रॉंग आन्सर आहे. ओके, थोडा अभ्यास असणं गरजेचं आहे. तर 55% जे आहे तर ते प्लाझ्मा असतो आणि प्लस इथे किती येणार मित्रांनो, उरलेले येणार आपले 45. ओके, 45% काय येतात आपले ब्लड सेल येतात. ब्लड सेलमध्ये WBC, त्यानंतर RBC आणि प्लेटलेट अशा 3 टाईपचे ब्लड सेल आहेत तर ते आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. आणि हे जे प्लाझ्मा आहे तर प्लाझ्मामध्ये पण तुम्हाला जर विचारलं की ऑर्गॅनिक कंटेंट, इनऑर्गॅनिक कंटेंट आणि वॉटरी सबस्टन्स, तर प्लाझ्मामध्ये मग वॉटरी सबस्टन्स आहे तर तो 99% असतो आणि 1% सॉलिड सबस्टन्स असतात, ज्यामध्ये इम्युनोग्लोब्युलिन्स येतात. त्यानंतर आपले भरपूर इलेक्ट्रोलाइट आहेत तर इलेक्ट्रोलाइट्स पण येतात. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट टाइम शिकू बघा, ह्युमन बॉडी एक्सक्रीट द नायट्रोजनस वेस्ट इन द फॉर्म. ओके, आपण कोणत्या ऑर्गन मधून एक्सक्रीट होतोय तर हा क्वेश्चन विचारला आहे. कोणत्या फॉर्म मध्ये होतो हे आपण ऑलरेडी आपल्या पहिल्या टेस्ट मध्ये बघितलंय. ओके, तर आपलं जे नायट्रोजनस वेस्ट आहे तर ते अमोनियाच्या फॉर्म मध्ये बनतं आणि एक्सक्रीट होताना युरियाच्या फॉर्म मध्ये होत असतं. आणि ते कोणत्या ऑर्गन मधून होत असतं तर आपले जे किडनीज आहेत तर किडनीज मधून मित्रांनो हे जे नायट्रोजनस वेस्ट आहे तर ते आपल्या बॉडीमधून बाहेर जात असतं. ओके, रिसेंटली जी 2026 ची रेल्वेची जी एक्झाम झाली, रेल्वे नर्सिंग सुपरिटेंडंट, तर त्याच्यामध्ये मित्रांनो इतका इझी क्वेश्चन पण आला होता. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा, हायपरटेन्शन इज क्लिनिकल टर्म. ओके, हायपरटेन्शन आपण काय म्हणतो मित्रांनो तर त्याला आपण म्हणतो हाय ब्लड प्रेशर. ओके, इथे बी नंबर आहे बघा, हाय ब्लड प्रेशर. त्यानंतर डिफिकल्टी इन ब्रीदिंग. ओके, त्याला आपण काय म्हणतो मला कमेंट सेक्शन मधून सांगा. ओके, डिफिकल्टी इन ब्रीदिंगला काय म्हणतो कमेंट सेक्शन मधून सांगायचं आहे. आपली जी पहिली जी लेक्चर होतं तर त्यामध्ये आपण हा जो वर्ड आहे मित्रांनो तर तो डिस्कस केलेला आहे. ओके, त्यानंतर आता ब्लू डिस्कलरेशन ऑफ द फिंगर टिप्स हा पण वर्ड आपण त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे. ओके, तर डिफिकल्टी ब्रीदिंग म्हणजे काय आणि ब्लू डिस्कलरेशन ऑफ द फिंगर टिप्स म्हणजे काय, तर हे दोन्हीचे जे सायंटिफिकल टर्म्स आहेत तर त्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ज्या पण विद्यार्थ्यांनी पहिले लेक्चर अटेंड केला असेल तर त्यांना लगेच समजेल. ओके, त्यानंतर आता 14 नंबरचा एमसीक्यू बघा आणि याचा राईट आन्सर काय मित्रांनो, हाय ब्लड प्रेशर. त्याला आपण हायपरटेन्शन असं म्हणतो आणि हायपोटेन्शन म्हणजे काय की ज्यावेळेस आपलं ब्लड प्रेशर कमी होतो त्याला आपण हायपोटेन्शन असं म्हणतो. त्यानंतर आता नेक्स्ट बघा 14 नंबरचा एमसीक्यू, फर्स्ट स्टेप इन द नर्सिंग प्रोसेस. ओके, अगेन इकडे या नर्सिंग प्रोसेस कडे सर्व तुम्हाला मी सर्व स्टेप्स एक्सप्लेन करून सांगितले. पहिली स्टेप कोणती बघा, नर्सिंग असेसमेंट. ओके, आपल्या इकडे ऑप्शन मध्ये बघा नर्सिंग असेसमेंट आहे का, येस, नर्सिंग असेसमेंट आहे बघा, इकडे 2 नंबरलाच आहे नर्सिंग असेसमेंट. ओके, त्यानंतर आता 15 नंबर एमसीक्यू बघा, डॅश डॅश बोन इज डेव्हलप आफ्टर बर्थ. बॉडी मधला कोणता जो बोन आहे तर तो बर्थ नंतर डेव्हलप होतो. तर आपलं जे पटेला बोन आहे सिसामॉइड टाईपचं बोन आहे. ओके, पटेलाचा टाईप कोणता मित्रांनो, सिसामॉइड. ओके, इथे मी तुम्हाला नोट टाकून देतो, सिसामॉइड टाईप ऑफ बोन. ओके, डेव्हलप आफ्टर बर्थ. बर्थ नंतर हा जो बोन आहे तर तो डेव्हलप होत असतो. त्यानंतर आता 16 नंबरचा एमसीक्यू बघा, याच्यामध्ये स्टॅपिस आहे, स्टर्नम आहे. स्टर्नमला आपण काय म्हणतो, स्टर्नमला आपण टाय बोन म्हणतो. कालच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर प्युबिस, प्युबिस हे आपल्या मांडीचं हाड असतं, हे सर्व तुम्हाला माहित आहे. ओके, त्यानंतर स्टेपिज, स्टेपिजला काय म्हणतो आपण, आपल्या बॉडीमधलं सर्वात छोटं बोन आहे तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेपिज. ओके, तर पटेलला एक एरो करतो म्हणजे सिसामा टाईप ऑफ बोन आहे तर तुम्हाला समजेल. ओके, आणि हे कधी बॉडीमध्ये डेव्हलप होतं तर बेबीची बर्थ झाल्यानंतर काही दिवसांनी हळूहळू हे जे बोन आहे तर ते ग्रो व्हायला सुरू होते. त्यानंतर नेक्स्ट बघा,
डॅश डॅश इज यूज टू डिस्पोज द यूज नीडल्स. ओके, आता हा तुमचा बीएमडब्ल्यूचा क्वेश्चन आहे. ओके, आता बीएमडब्ल्यूचा जे लॉंग फॉर्म आहे तर त्याला आपण काय म्हणतो, बायोमेडिकल वेस्ट. ओके, जे पण हॉस्पिटलमध्ये वेस्ट तयार होतो त्या वेस्टला आपण काय म्हणतो, बायोमेडिकल वेस्ट. ओके, आता ब्लू कलरची जी बॅग आहे तर ब्लू कलरच्या बॅगमध्ये मित्रांनो आपण काय टाकतो, जे पण सर्व काचाचे मटेरियल असतात, फॉर एक्झाम्पल व्हायला असेल, अँप्युल असेल, ते आपण ब्लू कलरमध्ये टाकतो. त्यानंतर येलो कलरमध्ये आपण काय टाकतो, जे पण अॅनाटॉमिकल वेस्ट आहे, एखाद्या पर्सनचं ऑपरेशन झालं, त्याचा हात वगैरे काढून टाकला तर ते सर्व आपण कशामध्ये टाकतो, येलो कलरमध्ये. त्यानंतर एखाद्या पेशंटची ड्रेसिंग केली, त्याचं ड्रेसिंगचं जे मटेरियल आहे त्यावरती बॉडीचे टिश्यू लागलेले असतात, ब्लड लागलेलं असतं, ते सर्व आपण कशामध्ये टाकतो, येलो बॅगमध्ये टाकतो. त्यानंतर कार्डबोर्ड बॉक्स आहे तर हा बॉक्स आपण ब्लू कलरच्या बॅगेत टाकतो आणि त्याच्यामध्ये आपण सर्व जे काचा आहेत त्या काचा आपण ग्लासवेअर जे आहेत तर ते सर्व ब्लू मध्ये टाकतो. आणि पीपीसी कंटेनर. ओके, आता पीपीसीचा तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला जाऊ शकतो. पीपीसी, पीपीसी म्हणजे काय, पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके, इथे आपण नोट टाकून ठेवू, पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके, पंक्चर प्रूफ कंटेनर, पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके, तर हा पण एमसीक्यू आहे तर तुम्हाला मित्रांनो विचारला जाऊ शकतो, इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट बघा 17 नंबरचा एमसीक्यू, ब्लड पंपिंग इन द इज द फंक्शन ऑफ डॅश डॅश. ओके, आता ब्लड पंप करणे हे आपलं कशाचं फंक्शन आहे, हार्टचं फंक्शन आहे, तुम्हाला सर्वांना माहिती, बट इथं डायरेक्ट मी हार्टचे स्पेसिफिक पार्ट विचारले. ओके, ॲओर्टिक वॉल, त्यानंतर राईट ॲट्रियम, त्यानंतर ॲओर्टा आणि व्हेंट्रिकल्स. ओके, तर ब्लड पंप करणे हे कोणाचं काम आहे, तर मित्रांनो आपल्या व्हेंट्रिकलचं पार्ट आहे, व्हेंट्रिकलचं काम असतं. त्यानंतर ॲओर्टाचं काम काय, जे पण ऑक्सिजनेटेड ब्लड आहे लेफ्ट व्हेंट्रिकल पासून तर ते कलेक्ट करून ॲओर्टा काय करत असतो, सर्व बॉडीला डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम करत असतो. त्यानंतर राईट ॲट्रियम आहे, राईट ॲट्रियमचं काम काय असतं, सुपेरियर व्हेना केवा आणि इन्फेरियर व्हेना केवा, तर या दोन व्हेना केवाच्या थ्रू हे ब्लड सर्व कलेक्ट करायचं, हे राईट ॲट्रियमचं काम असतं. आणि ॲओर्टिक वॉल जो आहे तर तो ॲओर्टाच्या ओपनिंगला प्रेझेंट असतो. ज्यावेळेस हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं तर ते ब्लड ॲओर्टामध्ये जातं लेफ्ट व्हेंट्रिकल मधलं, तर ते परत रिटर्न व्हेंट्रिकलमध्ये येऊ नये त्यासाठी ॲओर्टिक वॉल जो आहे तर तो प्रेझेंट असतो. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट मित्रांनो, जे आपण विद्यार्थ्यांना नर्सिंग ॲप्टिट्यूडचे क्लासेस जॉईन करायचे असेल, सर्व इथून मागे झालेले लेक्चर्स आहेत तर ते रेकॉर्डेड अवेलेबल आहेत. आणि मित्रांनो 20-25 दिवस राहिले तर तुम्ही हे सर्व क्लासेस आहेत तर ते कंप्लीट करू शकता. आणि नर्सिंगमध्ये 20 आउट ऑफ 20 नर्सिंग ॲप्टिट्यूड या सब्जेक्टमध्ये तुम्ही मार्क घेऊ शकता, जेणेकरून तुमचे जे फायनल रिझल्ट आहे तर फायनल रिझल्टमध्ये मित्रांनो डायरेक्ट तुमचे पर्सेंटाईल बूस्ट होण्यासाठी फायदा होईल. ओके, तर सोपा विषय आहे आणि याचा तुम्हाला जर थोडा जरी स्टडी केला तर तुम्ही चांगले आन्सर्स किंवा चांगले मार्क्स मित्रांनो याच्यामध्ये घेऊ शकता. तर लवकरात लवकर जे आपण विद्यार्थ्यांना आपल्या बॅचमध्ये एनरोलमेंट करायचं असणार आहे, ओके, लिमिटेड पिरियडसाठी आहे. ओके, जे पुढचा महिना आहे तर पुढच्या महिन्यामध्ये 5 ते 7 तारखेला तुमचे पेपर आहेत. पुढच्या महिन्यामध्ये ह्याचे प्राइस आहे मित्रांनो, तरी प्राइस तुम्हाला जास्त दिसेल, त्यामुळे ह्या महिन्यापर्यंत ऑफर आहे. तर लवकरात लवकर बॅचमध्ये एनरोलमेंट करून घ्या. आणि नर्सिंग ॲप्टिट्यूडचा स्टडी अजूनपर्यंत तुमचा बाकी असेल तर नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या मित्रांनो स्टडीला लागा. ओके, कारण की नर्सिंग ॲप्टिट्यूड खूप इम्पॉर्टंट विषय आहे, 20 मार्कासाठी विचारला जातो आणि तुमचे मार्क बूस्ट करण्यासाठी हा सब्जेक्ट आहे. आणि प्लस याचं जे कंटेंट आहे, ओके, कोणता टॉपिक करायचा, कोणता स्किप करायचा, याच्याबद्दल नॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत नाही, कारण की याचा सिलेबस नर्सिंग सीईटीने दिलेला नाही. ओके, आपण जे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्याच्यावरती सगळे ॲसेस करून हे एमसीक्यू शीट आपण बनवले आहेत. त्यानंतर सर्व आपण जे 20 लेक्चर आपण घेतली तर ते सर्व अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, त्यानंतर क्लिनिकल बेस सर्व नॉलेज तुम्हाला नर्सिंग ॲप्टिट्यूडच्या क्लासेसमधून भेटून जाईल. ओके, त्यानंतर नेक्स्ट एमसीक्यू बघा 18 नंबरचा, येलो कलर बॅग. ओके, येलो कलरची बॅग आहे तर ते आपण कशासाठी वापरतो, अॅनाटॉमिकल वेस्टसाठी वापरतो, आताच आपण डिस्कस केली. ओके, त्यानंतर एक्सपायर मेडिसिन जे आहे तर एक्सपायर मेडिसिन पण आपण येलो कलरच्या बॅगमध्येच टाकतो, बट पहिली जी प्रायोरिटी आहे तर ती अॅनाटॉमिकल वेस्टसाठी जाणार आहे. एक्सपायर मेडिसिन सोबत जे आपले किमोथेरपीचे ड्रग असतात ते पण आपण याच्यामध्येच टाकतो, पिवळ्या कलरच्या बॅगमध्ये. त्यानंतर प्लास्टिक जे आहे तर प्लास्टिक सर्व आपण रेड कलरमध्ये टाकतो. आणि निडल आपण कशामध्ये टाकतो, निडल आपण टाकतो मित्रांनो पीपीसी मध्ये. ओके, पंक्चर प्रूफ कंटेनर. ओके, याचा जो लॉंग फॉर्म आहे तर इथे मी तुम्हाला लॉंग फॉर्म पण दाखवले बघा, पंक्चर प्रूफ कंटेनर. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, लाईफ स्पॅन ऑफ द आरबीसी. आरबीसीची लाईफ स्पॅन तुम्हाला विचारली आहे तर आरबीसीची लाईफ स्पॅन पिडियाट्रिक मध्ये किती असते आणि अडल्ट मध्ये किती असते तर कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आता इथे अडल्टची आपण 120 डेज असते, सर्व तुम्हाला माहिती आहे. तर आता मित्रांनो एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, ही जी आरबीसी आहेत तर त्या बनतात कुठं आणि बॉडीमध्ये कुठे डिस्ट्रक्ट होतात, तर हे दोन्ही जे टॉपिक्स आहेत तर मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ओके, त्यानंतर 20 नंबर बघा, विच व्हिटॅमिन इज इसेन्शियल फॉर द कॅल्शियम मेटाबॉलिझम. कॅल्शियमचं मेटाबॉलिझमसाठी कोणता व्हिटॅमिन इम्पॉर्टंट आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो. सर्व जे व्हिटॅमिन्स आहेत तर ते सर्व व्हिटॅमिन्स इम्पॉर्टंट आहेत, दरवर्षी याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. व्हिटॅमिन ए आईच्या हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहे. व्हिटॅमिन बी ची पूर्ण फॅमिली आहे, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. त्यानंतर व्हिटॅमिन के ब्लिडिंग रिलेटेड आहे, तर कोॲग्युलेशन मध्ये आपण व्हिटॅमिन के वापरतो. आणि व्हिटॅमिन डी जे आहे तर ते व्हिटॅमिन डी आपल्या कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम मध्ये हेल्प करत असतं. ओके, कॅल्शियमचं मेटाबॉलिझम प्रॉपरली झालं की आपल्या बोनची हेल्थ प्रॉपरली मेंटेन राहते. ओके, म्हणून व्हिटॅमिन डीचं जे डायरेक्ट डिफिशियन्सी आहे तर त्यामध्ये रिकेट्स होतो. त्यानंतर आता 21 नंबरचा क्वेश्चन बघा, फोलिस कॅथेटर इज प्रायमरली युजिंग. ओके, आता फोलिस कॅथेटर काय असतं हे आपण थोडं डायग्रामॅटिकली समजून घेऊ. ओके,
तर आता सर्वात पहिले बघा इकडे तुमच्या अशा किडन्याज आहेत. ओके, ही एक किडनी आहे आणि ही एक किडनी आहे. ओके, या किडनीपासून काय येतात मित्रांनो, आपल्या येतात आपले युरेटर. ओके, हे युरेटर येतात आणि युरेटर खाली कशाला जॉइन असतात, तर हे आपलं काय मित्रांनो, हे असं जे मटकं उलट्या शेपमध्ये आहे तर याला आपण काय म्हणतो, ब्लॅडर म्हणतो. ओके, आणि आता हे जे ब्लॅडर आहे तर ब्लॅडर पासून पुढे काय असतं मित्रांनो, अशा पद्धतीचा युरेथ्रा प्रेझेंट असतो. ओके, युरेथ्राची लेंथ जी आहे तर ती मेलमध्ये किती असते, 12 सेंटीमीटर, फिमेलमध्ये असते 4 सेंटीमीटर. त्याच्यावर तुम्हाला एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. ओके, आता कधी कधी काय होतं, हे जे पेशंट आहेत अनकॉन्शियस असतात, बेड वेटिंग करतात, त्यानंतर याच्यामध्ये काही स्ट्रक्चर वगैरे झालं, युरिन रिटेन झालं, म्हणजे युरिन प्रॉपरली पास आउट नाही होते, तर आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, एक नळी टाकावं लागते. त्या नळीला आपण काय म्हणतो, पोलिस कॅथेटर असं आपण त्याला म्हणतो. ओके, ती बेसिकली जी आहे तर ती येलो कलरची कॅथेटर असते. ओके, आता मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो पोलिस कॅथेटर. ओके, अशा पद्धतीची एक नळी असते, तर ती नळी डायरेक्टली आपल्या युरेथ्रामधून कशामध्ये जाते, असे इथे ब्लॅडरमध्ये जाते आणि हिला इथे असा एक बलून असतो. ओके, या बलूनमध्ये आपण काय करतो, 10 सीसी एनएस टाकतो. त्यानंतर इकडे याला 2 पोर्ट असतात. ओके, आता हे जे 2 पोर्ट आहेत तर ते पोर्ट कशासाठी असं समजून घ्या. त्यासाठी आपण रेड कलर वापरू. ओके, आता हा जो रेड कलरचा फॉर एक्झाम्पल हा जो पोर्ट आहे, इथे एक छोटा, एकच मिनिट फ्रेंड्स, हे थोडं जास्त बोल्ड झालं, तुम्हाला प्रॉपरली समजणार नाही. ओके, तिथे एक छोटासा मित्रांनो असा पोर्ट असतो. ओके, आता या पोर्टचं काम काय असतं बघा, याच्यामध्ये एक वॉल असतो. या वॉलमधून तुम्ही काय करताय, जे एन-एस आहे तर ते एन-एस पुश करतात आणि एन-एसला पुश केल्यानंतर ते एन-एस इथे येतं. ओके, याच्यामध्ये ॲक्चुअली 2 ल्युमेन असतात. ओके, याला इथे एक छोटीशी ओपनिंग असते. या ओपनिंगमधून युरिन येतं आणि हे जे बलून आहे तर हा साइडला त्याला होल्ड करून ठेवण्यासाठी असतो. ओके, तर हा बलून डिफ्लेट करणे आणि इन्फ्लेट करणे हे काम कोणाचं असतं, तर या पोर्टचं असतं. आणि हा जो दुसरा जो पोर्ट आहे तर हा दुसरा पोर्टला आपण डायरेक्ट कशासोबत अटॅच करतो मित्रांनो, जी आपली युरिन बॅग आहे तर युरिन बॅग सोबत अटॅच करतो. म्हणजे इथं जे पण काही युरिन असणार आहे तर हे युरिन काय होणार आहे, या कॅथेटरमध्ये येणार आणि कॅथेटरमधून अशा पद्धतीने हे युरिन डायरेक्टली कशामध्ये येणार, इकडे आपली जी बॅग आहे तर त्या बॅगमध्ये ड्रेन होणार. आणि ज्यावेळेस ही कॅथेटर आपल्याला काढून घ्यायची असते तर त्यावेळेस आपण काय करणार, सर्वात पहिले इथून एन-एस काढणार. एन-एस काढल्यानंतर हा जो बलून आहे तर तो डिफ्लेट होणार आणि आपण कॅथेटर काढू शकतो. आणि कॅथेटर प्रॉपरली प्लेस करण्यासाठी पण ज्यावेळेस आपण कॅथेटर टाकणार त्यानंतर इकडून काय करायचं, इकडून 10 सीसी सिरिंजने एन-एस टाकायचं. ते एन-एस इथे येऊन याच्यामध्ये थांबणार आणि इथेही कॅथेटर प्रॉपरली प्लेस होणार. ओके, आता ही जी नळी आहे या नळीला आपण काय म्हणतो, फोलिस कॅथेटर असं आपण त्याला म्हणत असतो. ओके, आता तुम्हाला समजलं असेल हिचा प्रॉपरली यूज काय असतो. ओके, तर इथे आन्सरमध्ये लगेच तुम्हाला समजेल बघा, फोलिस कॅथेटर इज मेनली यूज इन. ओके, फोलिस कॅथेटर आपण कशामध्ये यूज करतो, तर इथे बघा युरिनरी रिटेन्शन तुम्हाला इथे आन्सरमध्ये दिलेलं आहे. ओके, तर युरिन रिटेन्शनमध्ये आपण फोलिस कॅथेटर जे आहे तर ते यूज करत असतो. युरिन रिटेन्शन याला सर्कल करून ठेवू. सिव्हिअर ओमिटिंग जर असेल तर ओमिटिंगमध्ये आपण काही यूज करत नाही. कॉन्स्टिपेशन जर असेल तर आपण पेशंटला इनिमा वगैरे देतो. मसल स्पाझम जर असेल तर मे बी पेशंटला हायपोकॅल्शियमिया असू शकतं. ओके, त्यानंतर आता नेक्स्ट टाइम बघा, इमेज बेस्ड क्वेश्चन आहे. आयडेंटिफाय द इन्स्ट्रुमेंट इन गिव्हन पिक्चर. ओके, आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे तर ते कोणतं मित्रांनो, स्पिग्मोमॅनोमीटर आहे आणि आपण ब्लड प्रेशर ॲसेस करण्यासाठी याचा यूज करत असतो. त्यानंतर 23 नंबरचा क्वेश्चन बघा, लो हिमोग्लोबिन लेवल इज डायग्नोज आहे. ओके, आता एखाद्या पेशंटचं हिमोग्लोबिन लेवल आहे. ओके, हिमोग्लोबिन लेवल कमी झालंय तर त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ॲनिमिया असं आपण त्याला म्हणतो. त्यानंतर ल्युकेमिया, थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे ल्युकेमिया म्हणजे काय, की आपले जे ल्युकोसाइट्स आहेत म्हणजे काय, डब्ल्यूबीसी कमी होणे म्हणजे काय, ल्युकेमिया. त्यानंतर थ्रोम्बोसायटोपेनिया म्हणजे काय, प्लेटलेट कमी होणे म्हणजे थ्रोम्बोसायटोपेनिया. ओके, तर याचे सर्व नॉर्मल व्हॅल्यूज वगैरे आहेत तर ते तुम्हाला ध्यानात पाहिजे. ते किती दिवसासाठी राहतात बॉडीमध्ये ते पण ध्यानात पाहिजे. त्यानंतर 24 नंबरचा एमसीक्यू बघा, विच ड्रग इज होल्ड बिफोर द सर्जरी. ओके, एखाद्या पेशंटचं ऑपरेशन आहे तर ऑपरेशनच्या आधी तुम्ही कोणते ड्रग्स आहेत तर ते होल्ड करा. पेन किलर्स आहेत तर पेन किलर्स आपण कॉमनली देत असतो. त्यानंतर अँटीसायकोटिक पेशंट जर त्या कंडिशनमध्ये असेल, अँझायटीमध्ये नाही जाऊ म्हणून अँटीसायकोटिक पण आपण देत असतो. अँटीबायोटिक तर मस्ट इम्पॉर्टंट आहे. अँटीबायोटिक आपल्याला सर्जरीच्या पूर्वी द्यावाच लागतात ॲज अ प्रोफायलॅटिक म्हणून. बट जे ब्लड थिनर आहेत, फॉर एक्झाम्पल ॲस्पिरिन वगैरे जे ड्रग आहेत, वॉरफरिन आहे, हेपॅरिन आहे, तर ते आपण सर्व ब्लड थिनर जे ड्रग्स आहेत तर ते आपण सर्जरीच्या पूर्वी मित्रांनो होल्ड करून ठेवत असतो. ओके, तर ते आपण पेशंटला देत नाहीत. का नाही देत? कारण की सर्जरीमध्ये आपल्याला पर्टिक्युलर एखादा पेशंटचा पार्ट कट करायचा असतो आणि कट केल्यानंतर जर ब्लड जर थिन असेल तर तिथून मॅसिव्ह ब्लिडिंग होऊ शकते. मॅसिव्ह ब्लिडिंग जर झाली तर बॉडीमध्ये हायपोव्होल्मिक शॉक बसू शकतो. ओके, पेशंट हायपोपरफ्युजनमध्ये जाऊ शकतो. ओके, म्हणून आपण काय करतो की पेशंटला ब्लड थिनर आहे तर ते सर्जरीच्या पहिले 4-5 दिवसापासूनच देणं आपण बंद करून टाकतो. त्यानंतर डिफिशियन्सी ऑफ द प्रोटीन. ओके, प्रोटीनची डिफिशियन्सी असेल तर त्यामुळे काय होतं बघा, तर त्यामुळे मरास्मस हा जो आजार आहे तर हा होत असतो. आणि प्रोटीन प्लस कार्बोहायड्रेटची जर डिफिशियन्सी जर असेल तर त्यामुळे काय होतं मित्रांनो, क्वाशिओरोकर असा हा जो डिसीज आहे तर तो होत असतो. त्यानंतर विकनेस, डायबिटीज, डिहायड्रेशन रॉंग आन्सर्स आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, फर्स्ट ॲक्शन इन द स्नेक बाईट. ओके, हा आपला फर्स्ट एडचा क्वेश्चन आहे. स्नेक बाईट म्हणजे काय, साप चावला आहे तर पहिलं इमिजिएट ॲक्शन काय असणार, साप कुठे गेला तर तो फाइंड आउट करणे. त्यानंतर ती जी जखम आहे तर ती धुणे, डॉक्टरांना इन्फॉर्म करणे आणि वॉटर प्यायला देणे. ओके, तर सर्वात पहिले काय येणार आहे, ती जी पर्टिक्युलर जी जखम आहे तर ती जखम आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये वॉश करायची. त्यानंतर
टोटल वीक्स ऑफ प्रेग्नेन्सी. ओके, प्रेग्नेन्सीचे वीक्स विचारलेले आहेत. तर त्याच्यामध्ये 38 ते 42 जे आहे तर ते आपल्या प्रेग्नेन्सीचे नॉर्मल वीक असतात. ओके, 38 पेक्षा आधी जर बेबीचा बर्थ जर झाली तर त्याला आपण प्रीटर्म बेबी असं म्हणतो आणि 42 पेक्षा जास्त वीकमध्ये जर झाली तर त्याला आपण काय म्हणतो, पोस्टर्म बेबी असं आपण त्याला म्हणत असतो. तर तुम्हाला प्रीटर्म बेबी आणि पोस्टर्म बेबीचे वीक पण विचारले जाऊ शकतात. ओबीजीवायचा क्वेश्चन आहे. त्यानंतर 28 नंबरचा इम्पॉर्टंट एमसीक्यू बघा. ॲडिक्वेट स्पेस बिटवीन द 2 बेड्स इन हॉस्पिटल. ओके, हॉस्पिटलमध्ये 2 बेड मधली जी डिफरन्स आहे तर तो डिफरन्स किती असला पाहिजे. ओके, तर हा किती असला पाहिजे मित्रांनो, 6 फुटापर्यंत हा जो डिफरन्स आहे तर तो असला पाहिजे. त्यानंतर 29 नंबरचा एमसीक्यू बघा. टू कॉज नो हार्म टू पेशंट इज अ डॅश डॅश इथिकल प्रिन्सिपल. ओके, फंडामेंटल मध्ये काही इथिकल प्रिन्सिपल्स आहेत तर पेशंटला हार्म न पोहोचवणे हा कोणता इथिकल प्रिन्सिपल आहे. ओके, तर बेनिफिशन्स म्हणजे काय, बेनिफिशन्स म्हणजे पेशंटला फायदा करून देणे म्हणजे बेनिफिशन्स. त्यानंतर ऑटोनॉमी. ऑटोनॉमी म्हणजे काय, की पेशंटला त्याच्या इच्छेप्रमाणे वागू देणे, तर पेशंटला त्याचे स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, त्याला आपण काय म्हणतो, ऑटोनॉमी. आणि नॉन मालफिशियन्स म्हणजे काय, तर नॉन मालफिशियन्स म्हणजे पेशंटला हार्म न पोहोचवणे, त्याला आपण काय होतं, नॉन मालफिशियन्स. ओके, त्यानंतर लास्ट एमसीक्यू बघा मित्रांनो आजच्या लेक्चरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सोर्स ऑफ सब्जेक्टिव्ह डाटा. खालीपैकी कोणता आहे तर तो सब्जेक्टिव्ह डाटाचा सोर्स आहे. आपण पहिलाच एमसीक्यू सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह डाटावर बघितला होता. अगेन तुम्हाला आता समजलं असेल सब्जेक्टिव्ह डाटा म्हणजे काय, की पेशंट सांगतोय ते. ओके, तर पेशंट पैकी बघा इथं सी ऑप्शन आहे, पेशंट स्वतः जे सांगतो त्याला आपण काय म्हणतो, सब्जेक्टिव्ह डाटा. त्यानंतर पेशंट फाईल आपण ऍसेस करतो, ऑब्जेक्टिव्ह डाटा आहे. रिलेटिव्ह सांगतात ते सेकंडरी डाटा आहे. त्यानंतर डॉक्टर काय डायरेक्टली पेशंट बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन देऊ शकत नाही. ओके, तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण नवीन 30 एमसीक्यू बघितले. उद्याचं जे 4th नंबरचं लेक्चर असणार आहे त्यामध्ये अजून असेच इंटरेस्टिंग एमसीक्यू असणार आहेत. तर लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट सेक्शन मधून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करून ठेवा. ओके मित्रांनो, आणि आपले हे जे लेक्चर्स आहेत तर ते असे एक्झाम पर्यंत आपण घेऊ, त्याचा तुम्हाला फायनल एक्झाम मध्ये नक्कीच फायदा होईल. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना आपली टेस्ट सिरीज आणि क्लासेस जॉईन करायचे असेल तर त्यांनी मला लवकरात लवकर मित्रांनो मेसेज करा आणि बॅच मध्ये एनरोलमेंट मित्रांनो करून घ्या. ओके, तर भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना ऍडमिशनसाठी काउन्सिलिंग करायची असेल मित्रांनो तर आपली काउन्सिलिंगची बॅच पण लवकरात लवकर सुरू होत आहे. तर काउन्सिलिंग ज्यांना करायची असेल तर त्यांनी फी वगैरे तुम्ही आता भरू शकता आणि बॅचमध्ये एनरोलमेंट करून घेऊ शकता. तुम्हाला ऍडमिशन प्रोसेससाठी लागणारी सर्व जी हेल्प आहे तर ते आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमधून मित्रांनो केली जाईल. तर लवकरच आपली काउन्सिलिंगची बॅच सुरू होणार आहे. कॉन्टॅक्ट करून ठेवा आणि तुमची सीट मित्रांनो बुकिंग करून ठेवा, कारण की आपण फक्त 50 सीट जे आहेत तर ते मित्रांनो आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचमध्ये दरवर्षी असतात. ओके, तर कमी विद्यार्थी असतात, प्रॉपर तुम्हाला गायडन्स त्याच्यामधून मित्रांनो केला जाईल. तर 50 विद्यार्थी असणार आहेत. लवकरात लवकर आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोलमेंट पण करून घ्यायचे. ओके, तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीने नर्सिंग सीट द्या, चांगले मार्क पाडा आणि एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मित्रांनो तुमची सीट सिक्युअर करा. ऑल द बेस्ट.